पहिली बातमी महत्त्वाची आहे। ब्रेकिंग न्यूज कडे वळणार आहोत। देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आलेली होती। आरोपी योगेश सावंत याला त्या संदर्भातच अटक झाली आहे। योगेश सावंतसह आणखी दोघांना अटक झाली आहे। आता अटक झाल्यावर त्यांना वांद्रे कोर्टात पोलीस दाखल करणार आहेत, हजर करणार आहेत। या तिन्ही आरोपींना वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे। शिवसैनिकांना या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला होता। योगेश सावंत या व्यक्तीनं आक्षेपार्ह वक्तव्य केलेली पोस्ट टाकलेली होती। एका शिवसैनिकानं त्या संदर्भातला गुन्हा दाखल केला होता। सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला। मग या तिघांवर अटकेची कारवाई झाली आणि आता त्यांना कोर्टात दाखल केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी अजित बंढरे यांना अधिक विचारूया। अजित, काय अपडेट? सुवर्णा, देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातलं सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या योगेश सावंत नावाचं एक फेसबुक अकाउंट जे होतं, त्या फेसबुक अकाउंट जो हँडलर आहे योगेश सावंत, त्यांना सांताक्रूज पोलिसांनी अटक केलेली आहे। यासोबतच तो व्हिडिओ ज्या सोर्सने आला होता तो सोर्स आणि त्याच पद्धतीनं अपलोडिंग म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल करणं, व्हिडिओ अपलोड करणं आणि व्हिडिओचा सोर्स अशा 3 वेगवेगळी लोक आहेत। तिन्ही लोकांना सांताक्रूज पोलिसांनी तांत्रिक तपास करत अटक केलेली आहे। आता त्यांना थोड्याच वेळामध्ये बांद्रा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्या ठिकाणी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। पण ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या विरोधात थेट आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं होतं, हे लक्षात घेता एका शिवसैनिकाने म्हणजे शिवसेना शिंदे गटातील एका शिवसैनिकाने, अक्षय पानवलकर अशा त्या शिवसैनिकाचं नाव आहे, त्याने जाऊन सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी पोलिसांनी गंभीरतेने घेऊन विशेष पथक तयार करून या प्रकरणी तिघांना अटक केलेली आहे। यात नेमकं हा एक फक्त सोशल मीडियावर व्हायरल करण्याइतपत प्रकार होता का जाणीवपूर्वक रीतसर पूर्णपणे प्लॅनिंग करून हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल करायचा होता, तर तपास आता पोलीस घेत आहेत। नक्की, धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल। हा तोच योगेश सावंत आहे ज्याच्याविषयी रोहित पवार यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मी त्याला भेटायला सुद्धा जाणार आहे।